आज सकाळीच उठल्या उठल्या असा प्लॅन केला होता की रात्री मेथीची भाजी निवडून ठेवलेली. मुलं तर काही मेथीची भाजी खात नाहीत आणि आमची माही तर अजिबातच नाही. मग म्हटलं मेथीचे पराठे करायचे. मेथी घेतलीच तर कोथिंबीरही घेतली. हा चाकू बघा इतका भारी आहे ना, म्हणजे मी इथून लोकल मार्केटमधून घेतलाय. असं लोखंडी असल्यासारखं आहे, त्यामुळे त्याची धार काय जात नाही. जरी गेली ना असं कपाच्या मागच्या साईडला घासलं की परत हा असा शार्प होतो. त्याच्यामुळे हा चाकू ना गेली 3 वर्ष तरी मी ह्यातले चाकू वापरते. आता इथं गव्हाचं पीठही घेतलेलं आहे चाळून. गव्हाच्या पिठामध्ये घ्यायचं आता मीठ टाकून, आपल्याला चवीनुसार कमी जास्त मीठ तुम्ही तुम्हाला आवडत असेल तसं टाकू शकता. इथं मी मीठ टाकून घेतलंय. मीठ छान म्हणजे मिक्स होतं त्याच्यात. आता मीठ टाकून घेतल्यानंतर बाकीचे राहिलेलं सामान टाकून घ्यायचंय. आता इथं मी ओवा आणि तीळ घेतलाय. ओवा आणि तीळ सुद्धा पसरून टाकायचे आणि त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद. हळदीने कलर छान येतो. हळद टाकून झालं की थोडंसं मिरची पावडर बेतानीच टाकायची, कारण आपण याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरं असं बारीक केलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या कमी आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथं राहिलेली आपली कोथिंबीर आणि मेथी जी चिरून घेतली का नाही, काही काही जण ह्याची पेस्ट पण टाकतात. पेस्ट टाकली ना काय होतं, लय कडवट होतं. त्याच्यामुळे अशी बारीक चिरूनच टाकायची आणि सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही. सगळ्यांदा पीठ पहिल्यांदा त्या भाजीत मिक्स करून घ्यायचं, मग आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती पाणी घालायचंय. मग त्या हिशोबाने पाणी घालून व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. जास्त पातळी मळायचा नाही, नाहीतर पराठे लाटता येत नाहीत. आता बघा इथं मळून झालं. 1-5 मिनिटं मी ठेवलं असं रेस्ट करायला आणि त्याच्यानंतर छान असं पराठे बनवून घेतले. बघताना सगळे पराठे एकसारखे बनवून घेतले. पराठे बनवतानाच तर काही व्हिडिओ केला नाही मी. आता म्हटलं डायरेक्टली तुम्हाला बनवलेच तर पराठे डायरेक्ट दाखवावेत. आणि खरोखरच चवीला पराठे नाही एक नंबर झालेले. माहीने हे अगदी आवडीने खाल्ले आणि टिफिनला सुद्धा नेले. आणि पराठ्यासोबतच मी अशी खोबऱ्याची चटणी देखील केली होती बघा. अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी आहे चटणीची पण, आणि झटपट 5 ते 10 मिनिटात लगेच तयार होते. पराठ्यासोबत ही चटणी ना भारी लागते. तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता. हे बघा असं होतात पराठे, दही आणि टोमॅटो केचप आणि हे पराठे ही अगदी लुसलुशीत झालेले. एक वेळ नक्की बनवून बघा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.